आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विजयराव भातांब्रेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके सर यांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने झालेला आहे। गेल्या 10 महिन्यांपासून सुरू असलेल्या या स्वरसावना विषयी जी संकल्पना आपल्या मनामध्ये होती ती प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले किंवा ज्यांनी पूर्ण रचना उभी केली असे स्वरसावनाचे संयोजक प्रशांत जुन्नरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्वरसावनाचं प्रास्ताविक आपल्यासमोर सादर करावं। नमस्कार। जुलै 2024 मध्ये सहज एक कल्पना सुचली आणि ती आमच्या अध्यक्ष फडके सरांसमोर मी मांडली की आपल्याकडे नाशिकमध्ये शास्त्रीय संगीताचे अनेक विद्यार्थी आहेत, अनेक गुरुजन क्लासेस घेतात, पण या विद्यार्थ्यांना किंवा त्या गुरुजनांना असं व्यासपीठ नाही आहे। आणि ह्याच्यात आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार किंवा आपलं शास्त्रीय संगीत, अभिजात संगीत जे आहे ह्याची जपणूक, ह्या उद्देशाने एक कार्यक्रम आपण सुरू करूया। फडके सरांनी आणि आमच्या कार्यकारी मंडळाने त्याला सगळ्यांनी होकार दिला आणि आपण आजचं हे 10वं पुष्प आहे। दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आपण हा कार्यक्रम करत असतो। ह्याच्यामध्ये आता ही सर्व मंडळी जी आहेत ही नाशिकमध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, देशाबाहेर कार्यक्रम करीत असतात, पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याच गावातली मंडळींना आपण ओळखत नाही, तर ही ओळख नाशिककरांना पण व्हावी आणि त्यांनाही पुढे जाऊन कार्यक्रम बघायला म्हणजे कार्यक्रमासाठी कोणीतरी त्यांना आमंत्रण देतील। हा कार्यक्रम आपण फेसबुक लाईव्ह करतो। आत्तासुद्धा हा फेसबुक लाईव्हवर कार्यक्रम सुरू असताना ज्यांना येता येणं शक्य नाही आहे, सिनियर सिटीजन आहेत, काही लांबचे आहेत, तर ही मंडळी कार्यक्रम सुरू असतानासुद्धा 700-800 लोक बघतात कार्यक्रम। आपण आत्ता इथे तर बघतोच आहोत आणि हा आठवडाभरामध्ये साधारण 7-8 हजार लोक हा कार्यक्रम बघतात। याच्यातून आपल्याला कलाकारांना प्रसिद्धी मिळते, कलाकार लोकांपर्यंत पोचतो। आता पुढच्या महिन्यामध्ये आपला एक म्हणजे हाच उपक्रमामधला 21 जूनला सानिया पाटणकर या पुण्यातल्या गायिका आहेत, मोठ्या गायिका आहेत, तर त्यांचा मला मागच्या वेळेला फोन आला। फेसबुक लाईव्हवर त्यांनी कार्यक्रम बघितला आणि त्यांनी हा उपक्रम खूप सुंदर आहे आणि मला या व्यासपीठावर यायचं आहे म्हणून मी त्यांना पुढच्या महिन्याची 21 तारीख दिली। म्हणजे हा लोकांपर्यंत छानपैकी पोचतो आहे आणि आपल्याला ह्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या कलाकारांना आपल्याला ऐकण्याची संधी मिळेल। माझी विनंती एवढीच आहे की शास्त्रीय संगीतातल्या ह्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांना आवर्जून येऊन ऐकत जावं, कारण ऐकणं हे पण फार महत्त्वाचं आहे। आता या कार्यक्रमाचं आम्ही अशा पद्धतीने केलं आहे की कलाकारांना मानधन हे दिलंच पाहिजे आणि ह्या मानधनासाठी म्हणून दरवेळेला एक देणगीदार, एक दानशूर व्यक्ती आपल्याला या कार्यक्रमासाठी देणगी देते वाचनालयाला आणि आपण ती देणगीतून मिळालेली रक्कम ही कलाकारांना देतो। तर ह्या वेळेला मला भातांब्रेकर सर, विजयराव आहेत, यांनी ही देणगी दिली आहे। असे दरवेळेला कोणीतरी वाचनालयाच्यासाठी म्हणून या उपक्रमासाठी देणगी द्यावी अशी माझी विनंती आहे। धन्यवाद। धन्यवाद। प्रशांत जुन्नरे बोलताना जरा घाबरतात, पण काम करताना घाबरत नाही। ही प्रचिती आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, त्यांचा परिचय मुठाळ सरांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री विजय भास्करराव भातांब्रेकर सर हे प्रसिद्ध हार्मोनियम वादक असून स्वर्गीय पंडित दादासाहेब भातांब्रेकर यांचे द्वितीय चिरंजीव आहेत। बांधकाम क्षेत्रातील
भातंब्रेकर अँड कंपनीचे ते संचालक आहेत. त्या अंतर्गत बांधकाम व्यवसायात आत्तापर्यंत त्यांनी 500 सदनिकांचे काम पूर्ण केलेले आहे. तसेच त्याचबरोबर सध्या ते गोपालन व शेती ह्या क्षेत्रातही कार्यरत आहे. असे श्री आपले प्रमुख अतिथी भातंब्रेकर सर यांचे मी सावनातर्फे स्वागत. विजयराव, तुमची जबाबदारी मुठाळ सरांनी वाढवली आहे. तुम्हाला एक वेगळं विशेषण त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे आता शेती आणि गोपालन याबरोबर त्याकडे पण तुम्ही वळावं अशी तुम्हाला विनंती आहे. मी माननीय फडके सरांना विनंती करतो की त्यांनी विजयरावांचं स्वागत आणि सत्कार करावा. आजचा रागरंग हा कार्यक्रम ऐकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत. गाणार आहे आसावरी अमोल खांडेकर. तसं नाशिककरांना तिचा परिचय आहे. ती भाची असल्यामुळे मी अरेतुरे करतो. संगीत अलंकारपर्यंत शिक्षण झालेलं आहे. शास्त्रीय शिक्षणाची सुरुवात आईपासून त्यांनी धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांची आई ज्योती कुलकर्णी याही MA संगीत अलंकार अशा आहेत. त्यानंतर काही काळ त्यांनी वैरागकर सरांकडे अभ्यास केला. त्याचबरोबर गोविंदराव पोलुसकर, सचिन चंद्रात्रे यांच्याकडे सुद्धा त्यांनी आपल्या संगीताचा अभ्यास केला. गेले अनेक वर्ष संगीताचा अभ्यास करत असताना सध्या जे दरवर्षी आपण एक अनुभव घेतो आहे बालाजी मंदिरामध्ये की 24 तास गायनाचे कार्यक्रम चालू असतात. त्यामध्ये विनायक रानडे CL हे सगळे असतात, त्याचं आयोजन करतात. त्यामध्ये दोन्ही वर्षी आसावरींचं गाणं झालेलं आहे. बालाजी मंदिरात पण त्यांच्या महोत्सवात गाण्याची संधी त्यांना मिळालेली आहे. याचबरोबर कालिदासाच्या वेगवेगळ्या श्लोकांवर आधारित त्यांनी रचना बसवलेल्या आहेत. अशा या आसावरी अमोल खांडेकर हे आज आपल्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि प्राध्यापक फडके सरांना विनंती करतो की त्यांनी आसावरी खांडेकर यांचा सत्कार करावा. गिरीश जुन्नर यांचा सत्कार जयप्रकाश जातेगावकर सांस्कृतिक सचिव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अनिल दैठणकर नाशिकमधलं आगळं वेगळं नाव आहे. सर्वांना सुपरिचित असलेले दैठणकर सरांचा सत्कार सहसचिव सोमनाथ मुठाळ सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जयेश बर्वे यांना विनंती करतो की त्यांनी रसिक कुलकर्णी यांचा सत्कार करावा. संवादिनीवरती संस्कार जानोरकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रशांतजी जुन्नर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मी जयेश बर्वे यांना विनंती करतो की त्यांनी सचिन तिडके यांचा सन्मान करावा. कार्यक्रमापूर्वी मी ऋणनिर्देश व्यक्त करतो. सर्व गायक वादक यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रमुख अतिथी यांचंही ऋण व्यक्त करतो. अनेक रसिक श्रोतृवृंद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मनापासून ऋण व्यक्त करतो.
तिडक्यांचं विशेष आभार प्रकट करून मी या ठिकाणी थांबतो आणि आसावरीला विनंती करतो की तिने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. नमस्कार रसिको. स्वरसावनाच्या या रागरंग कार्यक्रमात आसावरी आणि तिच्या संपूर्ण चमूकडनं मी आपलं सहर्ष स्वागत करतो. रसिको, आजच्या मैफिलीचं औचित्य थोडंसं आगळं वेगळं आहे, ते आत्ताच मला समजलं. एका म्हणजे संगीत परंपरेमध्ये गुरुला किती महत्त्व असतं हे आपण सगळे जाणता. आजची ही मैफल आसावरी आपल्या गुरुसाठी एक सप्रेम भेट म्हणून सादर करते आहे. तिच्या गुरु आणि मातोश्री ज्योतिताई यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तिने आजची ही मैफल आपल्या आईसाठी रंगवायचं ठरवलं आहे. मंडळी, मी थोडक्यात परिचय करून देतो. गायधनी सरांनी मुख्य गायिकेचा परिचय करून दिला आहे. आसावरी अमोल खांडेकर या बॅचलर ऑफ होम सायन्सच्या पदवीधर आहेत. इयत्ता 3रीत असताना त्यांच्या संगीत शिक्षणाची सुरुवात गंगाबाई पलुसकर यांच्याकडे झाली. नंतरचं शास्त्रीय संगीताचं बाळकडू त्यांनी आपल्या आईकडून, गुरुकडून घेतलं, ज्योतिताई कुलकर्णी. नंतर सिंधुताई बर्वे, शंकरराव वैरागकर आणि जगदेव वैरागकर सरांकडे त्याचं शिक्षण झालं. पदव्युत्तर शिक्षण त्यांनी गोविंदराव पलुसकरांकडे घ्यायचं त्यांना भाग्य लाभलं. सचिन चंद्रात्रे यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं. सध्या त्यांचं शिक्षण मंजिरीताई असणारे केळकर यांच्याकडे चालू आहे. गायनाचा अभ्यास कधी संपतच नसतो, अखंड साधना ही चालूच असते. कोणीतरी गुरु हा त्यासाठी आवश्यक असतो. त्याच्याबरोबर त्यांना फोटोग्राफी, चित्रकलेची आवड आहे, त्याही त्या जोपासत असतात. गायधनी सरांनी सांगितल्याप्रमाणे अष्टोप्रहरमध्ये त्यांनी आपली कला सादर केलेली आहे. वेगवेगळ्या कलांमध्ये वेगवेगळे राग त्यांनी सादर केलेले आहेत. काही संतरचनांना स्वरबद्ध करण्याचा आणि गाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. महाकवी कालिदासांच्या रचित सप्तकलाकृतींमधील 16-17 संस्कृत श्लोकांचा त्यांना वेगवेगळ्या रागात स्वरबद्ध करण्याचा आणि चॅलेंजिंग असा अनुभव त्यांनी घेतला आहे. संस्कृत भाषा मंडळाच्या कार्यक्रमात त्यांनी हे श्लोक स्वतः गायलेही आहेत. संत साहित्याचे थोर अभ्यासक नाशिकच्या श्रीमती अनघाताई चिपळूणकर यांच्याकडे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास त्यांचा अजूनही चालू आहे. अशा या कलावतीचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. आज साथीला एक ज्येष्ठ वादक आहेत, अनिल दैठणकर सर. स्वरालीन व्हायोलिन अकादमीचे ते संचालक आहेत. त्यांच्या अकादमीतर्फे गेली 10 वर्षापेक्षा अधिक काळ अनेक विद्यार्थी भारतात शिक्षण घेत आहेत. दैठणकर सर आकाशवाणीचे बी हाय ग्रेडेड आर्टिस्ट असून गेली 3 दशकं आकाशवाणीवर नियमित शास्त्रीय वादन सादर करीत आहेत. मार्च 2023मध्ये 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जपानी बहुराष्ट्रीय कंपनीतून ते जनरल मॅनेजर HR म्हणून स्वेच्छानिवृत्त झाले आणि आपले पूर्ण त्यांनी आयुष्य व्हायोलिनसाठी वाहून घेतलेलं आहे. दैठणकर सरांचं व्हायोलिन वादनाचं शिक्षण पंडित BR त्रिवेदी आणि सुनीती पलुसकर यांच्याकडे, तर पुढील शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आणि व्हायोलिन वादक पंडित मधुकरबुवा जोशी यांच्याकडे झाले. प्रसिद्ध व्हायोलिन वादिका विदुषी कला रामनाथ यांच्याकडूनही त्यांनी पद्मभूषण आणि पद्मभूषण डॉक्टर N राजमजी यांच्याकडचे शिक्षण त्यांचं अजून चालू आहे. त्यांचंही टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. तबल्यावर साथ संगत करतायत रसिक विनोद कुलकर्णी. गेल्या 24 वर्षापासून वारे सरांकडे त्यांचं तबल्याचं रितसर शिक्षण सुरू आहे. गेल्या 17 वर्षांपासून कमलाकर उर्फ नाना वारे, पंडित शशिकांत उर्फ नाना मुळे, पंडित बापूसाहेब पटवर्धन, पंडित नारायण काका जोशी
यांच्यासारख्या दिग्गज आणि सिद्धस्थ नादसाधकांचा आणि गुरुजनांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. आज त्याने फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन श्रेणीत अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांची सर्वोच्च पदवी तबला अलंकार आणि त्यासोबत MA तबला हा पदव्युत्तर अभ्यास स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेड येथून पूर्ण केला आहे. आकाशवाणी जळगावचे ते मान्यताप्राप्त तबला संगीतकार आहेत. त्यांचंही स्वागत आपण करूयात. संवादिनीवरती साथीला आहेत संस्कार मनोज जानोरकर. MA संस्कृत व्याकरण या विषयात डेक्कन कॉलेजच्या PGRI पुणे येथून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. संगीताचं प्राथमिक शिक्षण श्री माधव दसक्कर सरांकडे गेल्या 10 वर्षापासून, तसंच पंडित डॉक्टर अविराज तायडे सरांकडे रागसंगीताचे धडे त्यांचे सुरू आहेत. गेल्या 4 वर्षापासून संवादिनीचे पुढील तंत्रशुद्ध शिक्षण मुंबईला पंडित सुधीर नायक यांच्याकडे त्यांचं सुरू आहे. त्यांचंही आपण स्वागत करूयात. आणि मी आता मैफिलीला सुरुवात करूयात. मंडळी, सावानाचा हा अतिशय स्तुत्य असा केवळ राग संगीतासाठीचा उपक्रम, त्याच्यामध्ये विविध गायकांना संधी मिळाली आहे. त्यांनी प्रत्येकाने त्याचं सोनं केलेलं आहे. आज हे 10वं पुष्प गुंफतायत आसावरी खांडेकर. सुरुवातीला त्या राग दुर्गा सादर करणार आहेत. उत्तरांग प्रधान असा हा राग बिलावल थाटातला. हा मूळ कर्नाटक संगीतातला असला तरीही उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अतिशय प्रसिद्ध असा हा राग आहे. अतिशय गोड आणि भावपूर्ण हा दुर्गा राग. दुर्गेचं आणि भवानी मातेचं स्तवन, शांत वातावरणाला पोषक, दैवी आनंद देणारा आणि संरक्षणाची शक्ती प्रदान करणारा, त्याचबरोबर अनाहत चक्र सक्रिय करण्यात सहाय्यभूत ठरणारा हा राग दुर्गा. रसिक हो, उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं सनई वादन ऐकत असताना या दुर्गा रागाचा अनुभव आपण वेळोवेळी घेत असतो. आसावरी आज एक पारंपरिक बंदिश तू रस का न रे यांनी या रागरंग कार्यक्रमाची सुरुवात करते आहे. विलंबित ताल तू रस का न रे.
वातावरण सकारात्मकरित्या बदलून टाकायची ताकद या शास्त्रीय संगीतात किती आहे हे आपण सगळे अनुभवतो आहोत. इतक्या थोड्या कालावधीत इथलं पूर्ण वातावरण संगीतमय होऊन गेलेलं आहे.